सोलापुरातील विख्यात मेंदूविकार तज्ञ डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याच्या घटनेने अख्ख्या महाराष्ट्राला हादरा बसलाय। जनसेवेचे व्रत घेतलेल्या आणि हजारो रुग्णांचा जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांचा अशा प्रकारे शेवट झाल्याने हळहळ व्यक्त केली जाते। ज्या रुग्णालयात डॉक्टर वळसंगकरांनी हजारो रुग्णांना सेवा दिली त्याच रुग्णालयात वळसंगकर यांची प्राणज्योत मालवली। शेवटच्या श्वासापर्यंत डॉक्टरांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू होता। तब्बल 8 ते 10 जणांची टीम डॉक्टरांना वाचवण्याचा प्रयत्न करत होती, मात्र गोळी मेंदूला लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला। त्यानंतर अवघ्या काही वेळातच एक अवयव निकामी होऊ लागले आणि शेवटी त्यांचा मृत्यू झाला। वळसंगकर रुग्णालयात गेल्या 4.5 वर्षापासून रुग्णसेवा करणारे हृदयरोग तज्ञ डॉक्टर सिद्धार्थ गांधी यांनी वळसंगकरांच्या मृत्यूवर खंत व्यक्त केली आहे। यावेळी त्यांनी वळसंगकरांच्या आठवणींना उजाळा दिला। वैद्यकीय क्षेत्रात वागताना ते रुग्णांबाबत कायम संवेदनशील होते। ते चांगले मेंदू विकार तज्ञ तर होतेच, शिवाय ते परफेक्शनिस्ट सुद्धा होते। त्यांची 6 महिन्यापूर्वी हृदयावरील शस्त्रक्रिया सुद्धा झाली होती। त्यांना वर्ल्ड टूर करण्याची इच्छा होती। काही महिन्यापूर्वी त्यांनी स्वतःचं विमान सुद्धा खरेदी केलं होतं। ते उत्कृष्ट असे वैमानिक होते। ते एव्हिएशन इन्स्टिट्यूट चालवायचे। येथे ते पायलटला ट्रेनिंग सुद्धा द्यायचे। त्यांना विमान घेऊन जग फिरायचं होतं। मात्र अचानक झालेल्या वळसंगकर यांच्या मृत्यूमुळे त्यांची ही इच्छा अपूर्णच राहिली आहे। याशिवाय त्यांना वाडिया रुग्णालय पुन्हा सुरू करायचं होतं। वाडिया रुग्णालय सुरू त्यांना करायचं होतं, त्यासाठी ते अतिशय तत्पर होते। ज्या रुग्णालयाने मला घडवलं ते बंद असल्याचं दुःख वळसंगकरांनी व्यक्त सुद्धा केलं होतं। ते रुग्णालय पुन्हा सुरू करण्यासाठी ते प्रयत्न करीत असल्याचं डॉक्टर सिद्धार्थ गांधी यांनी सांगितलं। वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मनीषा मुसळे माने हिच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय, कारण आत्महत्येपूर्वी डॉक्टर वळसंगकर यांनी एक चिठ्ठी लिहिली होती। तर या चिठ्ठीमध्ये वळसंगकरांनी काय लिहिलं होतं पाहूयात। यामध्ये मनीषा मुसळे माने हिच्यामुळेच टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप त्यांनी केला। मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर वळसंगकर यांना रुग्णालयातील सर्व आर्थिक व्यवहार कागदोपत्री अपेक्षित असताना रुग्णालयाकडून नोंद न करता पैसे आकारले जात होते। यावर वळसंगकर यांनी आक्षेप नोंदवला होता। याशिवाय जी महिला कर्मचारी अशा प्रकारे रुग्णांकडून पैसे घेत होती तिलाही वळसंगकर यांनी कामावरून काढून टाकलं होतं, अशी माहिती आता सांगितली जाते। याच महिला कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकल्यामुळे तिने आत्महत्येची धमकी डॉक्टरांना दिली होती। या सर्व प्रकरणामुळे डॉक्टर तणावाखाली असल्याचं सांगितलं जातंय। आत्महत्येपूर्वी डॉक्टर वळसंगकर यांनी एक चिठ्ठी लिहिली होती। यामध्ये मनीषा मुसळे माने हिच्यामुळेच टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप त्यांनी या चिठ्ठीमध्ये सुद्धा केला होता। खरं तर डॉक्टरांनी एक खंत व्यक्त केली होती, ती म्हणजेच ज्या महिलेला आपण आयुष्यात मोठं केलं, रुग्णालय प्रशासनाची सगळी सूत्र हाती दिली, त्याच महिलेने आपल्यावर घाणेरडे आरोप केले। हे आता आपल्याला सहन होत नाही, असा मजकूर या चिठ्ठीमध्ये वळसंगकर यांनी लिहिला होता। आणि आता त्याच चिठ्ठीवरून डॉक्टर शिरीष वळसंगकर यांचा मुलगा डॉक्टर अश्विन यांनी पोलिसात फिर्याद दिली, ज्यानंतर सदर बाजार पोलिसांनी आरोपी महिला मनीषा मुसळे मानेला अटक करून कोर्टात हजर केले। सोलापूर सत्र आणि दिवाणी न्यायाधीश तथा न्यायदंडाधिकारी दीपक कंकरे यांनी आरोपी महिलेला आता 3 दिवसाची पोलीस कोठडी सुद्धा सुनावली। आता महिलेवर काय कारवाई होईल हे पाहणं महत्त्वाचं असेल। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।